म्हटलं जातं की बिबट्या आता नागरी वस्त्यांमध्ये येऊ लागलेला आहे, कारण एक थिअरी अशी पण आहे की आपण बिबट्यांच्या वस्तीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे, त्यामुळे आता बिबट्याच्या घरी घुसल्यानंतर बिबट्या आपल्या घरात घुसतोय. याकडे आपण या ओव्हरऑल थिअरीकडे आणि मुवमेंट कडे कसं पाहता बिबट्यांच्या? महाराष्ट्राचा विचार करता सर्वात जास्त बिबट्यांचा जो काही त्रास नाही म्हणता येईल, पण बिबट्यांचा वावर असलेली जी शहर आहेत ते म्हणजे एक नाशिक आणि दुसरं म्हणजे जुन्नर आणि तिसरं जे आहे ते जे स्थान आहे ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर मी माझ्या सेवेची सुरुवातच नाशिक पासून केलेली आहे. सो तिथे ट्रेंड तिथे अत्यंत यशस्वीपणे मी बिबट्याचा विषय हँडल केला होता. जुन्नरमध्ये मी फार कमी काळ काम केलं देखील, परंतु सर्वात जास्त जी काही चॅलेंज आहे ते जुन्नरमध्ये आहे. सो तिथला देखील अनुभव माझ्या पाठीशी आहे. खरं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांचं जे काही विषय म्हटलं तर ते बिबटे जास्त सिव्हिलाइज्ड आहेत असं आपण थोडंसं विनोदाच्या भाषेत म्हटलं तर म्हणू शकतो. कारण जंगलामध्ये मला वाटतं जी माणसं येतात किंवा किमान त्यांना माणसं पाहायची सवय. आणि दुसरी गोष्ट असे की इतर वन्यजीव विभागांच्या आसपास जी असलेली उसाची शेती आहे किंवा गावामध्ये असलेली, गावाच्या शेजारी असलेली शेतपीक आहे, त्या बिबट्यांना किंवा इतर वन्यजीवांना त्यामध्ये जंगल सदृश्य एक राहायची एक परिस्थिती निर्माण होते किंवा एक हाईड करण्यासाठी एक ग्राउंड उपलब्ध होतं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या बिबट्याला जो कम्फर्ट झोन आहे हे कॉन्क्रीटचं जंगल जे आसपास आहे ते ऑफर नाही करत. त्यामुळे चुकून देखील बाय ऍक्सिडेंट बिबट्या जरी सिटीत स्टे झाला तरी तो परत जो काही त्याचा कम्फर्ट झोन आहे तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं जे समृद्ध जंगल आहे तेच त्याला ऑफर करत असल्यामुळे राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्याचं स्ट्रेईंग किंवा त्याच्या अटॅकच्या घटना हे आपल्याला फार कमी असताना दिसतील. त्याचं दुसरं अजून एक कारण आहे की एवढ्या सर्व दाट वस्ती आसपास असताना बिबट्या दिसल्यानंतर पॅनिक होण्याची जी लोकांची प्रवृत्ती आहे ती या सिटीमध्ये फार कमी आहे. यासाठी आमची रेस्क्यू टीम, आमचे ऑफिसर, आमचे स्टाफ आणि काही NGOs यामध्ये काम करतात. त्यामुळं बिबट्या दिसला म्हणजे तो अटॅक करतो असं नाही, हे लोकांना आता बऱ्यापैकी समजलेलं आहे, किमान मुंबईमधल्या. त्यामुळं बिबट्याच्या घटना, अटॅकच्या, कन्फ्लिक्टच्या घटना ह्या खरंच कन्फ्लिक्टच्या आहेत का फक्त बिबट्या दिसल्यामुळे लोक पॅनिक मूडमध्ये जातात याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्यामुळं बिबट्याबरोबर लोकांचं देखील सेन्सिटायझेशन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपास 2018 पासून मीरा भाईंदरची ही रिसेंट घटना वगळता कन्फ्लिक्टच्या घटना घडलेल्या नाहीत.